राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे। आताची मोठी बातमी, अमोल मिटकरी यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे। त्यानंतर याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये, मात्र मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी ही भेट घेण्यात आली आहे। याचे काही फोटो समोर आलेले आहेत। मिटकरी पवार यांच्या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे, मात्र राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। यात पुढची बातमी, 2009 साली वसंत डावखरेंच्या बदनामी प्रकरणी आज कल्याण न्यायालयात उद्धव ठाकरे हे व्हीसीद्वारे सुनावणीसाठी उपस्थित होते। या प्रकरणात काही तथ्य नाही असं उद्धव ठाकरे यांनी न्यायालयात सांगितल्याची माहिती आहे। त्याचबरोबर न्यायाधीशांनी या प्रकरणी त्यांना 30 ते 35 प्रश्न विचारल्याची माहिती मिळते। न्यायाधीश संतोष आगे यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली आहे। दरम्यान उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्हीसीद्वारे सुनावणीसाठी हजर राहू शकतात। त्याचबरोबर आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर हे प्रत्यक्षात न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित राहणार असल्याची देखील माहिती समोर येते। आताची मोठी बातमी आहे, उद्धव ठाकरे यांच्या संबंधित सुनावणी आज होणार होती। 2009 साली वसंत डावखर यांच्या बदनामी प्रकरणी कल्याण न्यायालयात आज सुनावणी होणार होती। त्याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी आपली प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। गणेश गायकवाड आहे, आपल्याला अधिकची माहिती देतील। गणेश, काय सांगाल, काय अधिकची अपडेट आहे याबद्दल? व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आज कल्याणच्या सत्र न्यायालयामध्ये आज हजर होणार होते उद्धव ठाकरे आणि त्यानुसार व्हीसीद्वारे त्यांची सुनावणी झालेली आहे। न्यायाधीश आगे यांच्यासमोर ही सुनावणी झालेली आहे आणि त्यावेळी जवळजवळ 30 ते 35 प्रश्न त्यांना न्यायाधीशांनी या संदर्भात विचारले आणि त्यांनी सांगितलं की हे जे प्रकरण आहे यामध्ये तथ्य नाहीये। मात्र आता उद्याच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्हीसीद्वारे या सुनावणीसाठी हजर होतील अशी माहिती कळते। त्याचबरोबर ज्यांच्यावर आरोप आहे आनंद परांजपे आणि त्या सभेचे आयोजक रमाकांत देवळेकर हे प्रत्यक्षात न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित राहतील अशी माहिती मिळते। 2019चं हे प्रकरण आहे, ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका होत्या। आनंद परांजपे हे शिवसेनेकडून लढत होते आणि वसंत डावखरे हे आघाडीकडून लढत होते आणि त्यावेळेस कल्याणच्या एका सभेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये वसंत डावखरे यांची एक सीडी दाखवली होती गेली होती आणि त्यामुळे त्या सीडीनंतर या निवडणुकीच्या दरम्यानमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याच दरम्यानची ही सुनावणी आज कल्याण सत्र न्यायालयात पार पडली। निश्चितच याबद्दलची अधिक अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी गणेश। नंतर राजकीय वर्तुळातून आणखी एक महत्त्वाची बातमी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर काँग्रेसने केलेल्या गुंगी गुडिया या शब्दावरून महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच गदारोळ माजलाय। काँग्रेसच्या या टीकेनंतर राजकीय वर्तुळातून तीव्र पडसाद उमटताना दिसतायत। यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली पाहिजे। राजकारणात आपण टीका सहन करायला हवी असं राऊत म्हणाले। तर घटनात्मक पदावर आपण आहोत, अत्यंत संयमाने आपण भाष्य करणे हे गरजेचे असते असं संजय राऊतांनी म्हटलंय। त्यावर सुनील तटकरे यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। धनंजय मुंडे यांनी त्यांच्या समोरच्या माईकचा ताबा घेतला असं मी ऐकलं आणि पत्रकार परिषद गुंडाळून त्या निघून गेल्या। आपण राजकारणामध्ये आहोत, आपण ही टीका सहन केली पाहिजे आणि त्याच्यावरती भविष्यामध्ये या चुका होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया ही उपाधी दिली होती, पण इंदिराजीने सिद्ध करून दाखवलं की मी स्वतंत्र बाण्याची एक नेत्री आहे, मी गुंगी गुडिया नाही। अत्यंत संयमाने याच्यावरती भाष्य करणं राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून हे अत्यंत गरजेचं असतं। पण यातून सुनेत्रा वहिनी नक्कीच अनुभव घेतील आणि शिकतील। एकतर संजय राऊत साहेबांना माहीत नाही, कारण वहिनी प्रभावीपणाने प्रशासनामध्ये काम करतात, संघटनेमध्ये काम करतात, त्या त्यांचे विचार स्पष्टपणाने जाहीर सभांच्यामध्ये शासकीय कार्यक्रमामध्ये मांडत असतात। अनेक वेळेला पत्रकारांशी सुद्धा त्यांचा संवाद त्या ठिकाणी होत असतोच। त्याच्यामुळे आता संजय राऊतांच्या अशा कुठल्या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकता नाही। दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राष्ट्रवादीच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर जहरी टीका केली होती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उल्लेख गुंगी गुडिया असा करत काँग्रेसने ट्विट करत टीका केली होती। यावर आता राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले।
काँग्रेसने केलेल्या ट्विटचा आम्ही तीव्र निषेध करतो असं तटकरे म्हणाले. तसेच काँग्रेसने ट्विट करून वैचारिक दिवाळखोरी दाखवली असल्याचा टोलाही तटकरेंनी लगावलाय. तसेच जी टीका केली गेली आहे ती अयोग्य असून दिलगिरी व्यक्त करून विषय संपत नाही असा टोलाही तटकरेंनी काँग्रेसला लगावलाय. संघटना असेल किंवा प्रशासकीय असेल, अशा वेळेला काँग्रेसची वैचारिक दिवाळखोरी ही काँग्रेसने त्या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि म्हणूनच वहिनींच्या संदर्भातलं त्याने जे काय वक्तव्य केलेलं आहे हे काँग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरीचं तर द्योतक आहेच, पण प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्याचा निषेध करतो. राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्या भगिनी या संदर्भातल्या संतप्तपणाच्या आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करतात. काल रात्री उशिरा काँग्रेसने सुद्धा या संदर्भामध्ये दिलगिरी व्यक्त केल्याचं ट्विट मी पाहिलेलं आहे. पण दिलगिरी व्यक्त करून विषय कधी संपत नसतो. काही वेळेला काय बोलावं याचं भान असावं लागत असतं. ते दुर्दैवाने काँग्रेसचं राज्य पातळीवरचं नेतृत्व विसरलं असं दिसतं आहे. दरम्यान सुनील तटकरेंनी बीडमधील पत्रकार परिषदेच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडेंना खडेबोल सुनावलेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंचे कान टोचलेत. प्रमुख व्यक्तीच्या पत्रकार परिषदेत इतरांनी स्वतःहून बोलणे किंवा हस्तक्षेप करणे योग्य नाही असं स्पष्ट विधान तटकरेंनी केलं. तसंच पत्रकार परिषद मुख्य व्यक्तीचीच असते, इतरांनी बोलणे अपेक्षित नाही असं देखील सुनील तटकरे यांनी म्हटलं आणि थेट इशाराच तटकरेंनी यावेळेस दिलेला आहे. दरम्यान पालकमंत्र्यांच्या बैठकीत किंवा पत्रकार परिषदेत स्थानिक आमदाराने बाजूला बसणे ही सामान्य बाब आहे, परंतु ती पत्रकार परिषद ज्या मुख्य व्यक्तीची असते त्यांनीच पत्रकारांशी संवाद साधणे हा त्याचा गाभा असतो असंही तटकरे म्हणाले. त्यामुळे सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. पत्रकार परिषदेमध्ये अनेक वेळेला वेगवेगळे पालकमंत्री पत्रकार परिषद घेत असताना जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीच्या नंतर त्या जिल्ह्यातील प्रमुख आमदार बाजूला बसतात. हे काही चुकीचं नाही, पण पत्रकार परिषद ही शेवटी त्या प्रमुख व्यक्तीची असते. आता गेल्या आठवड्यात माझ्या जिल्ह्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची पत्रकार परिषद आली. मी त्यांच्या बाजूला होतो, त्यामुळे मी कधी मध्ये बोललो नाही. आता कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये कशामुळे धनंजय मुंडे बोलले हे मी समजून घेईन. शेवटी पत्रकार परिषद ही मुख्य महनीय व्यक्तीची असते. अशा वेळेला बाजूला बसणं ठीक आहे, पण बाजूला बसून पत्रकार परिषदेमध्ये भाग घेणं हे सुद्धा काय योग्य असं मला वाटत नाही. मी धनंजयच्या जवळ मला काय पूर्णपणाने बोलता आलं नाही. त्याच्या अगोदरसुद्धा मला कोणीतरी व्हिडिओ पाठवला होता, त्याची सत्यता माझ्याकडं नाही. कारण तिथे शेवटी ज्या वेळेला उपमुख्यमंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून वहिनी जातात, त्यांची ज्या वेळेला शासकीय बैठक असते त्याच्या अनुषंगाने ज्या वेळेला पत्रकार मित्र येतात त्या संदर्भातलं व्यवस्थापन जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाने किंवा जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी करायचं असतं. ती काय व्यवस्थितरित्या केलं गेलं नव्हतं, म्हणून पत्रकारांचा राहुश हा जिल्हा प्रशासनावरती आणि जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्यावरती होता. अशा वेळेला पत्रकारांना विनंती करून धनंजयनी त्या ठिकाणी पुन्हा त्यांना बोलवतं असं माझ्या कानावरती आहे. मी काय धनंजय मुंडेंजवळ माझी काही चर्चा नाही किंवा मला त्याच्या संदर्भातली सखोल माहिती त्या ठिकाणी नाही. आणि म्हणूनच नेमकं त्यावेळेला काय घडलं हा भाग नाही, त्याबद्दलची जी काही टीका टिप्पणी केली गेली काँग्रेसकडनं ती अत्यंत अयोग्य आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाच्या निषेधार्थ नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. नागपुरात काँग्रेस विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधात घोषणाबाजी केली. Because of that reason, we have to face lot of losses and crores of people's money is going to the West. So 100% we will try to avoid all this problem and we will make the system transparent and make it as early as possible. Now question number 192, Thire KR and Rajesh Kumar ji.
Second supplementary, Sri Thiru P. Wilson ji. Honorable Minister, sir. Sir, with regard to the collection of tolls, sir, in some toll plazas, even after they recover the investment, like land acquisition, laying of roads, toll is nothing but a quid pro quo. But still, the toll fees are charged regularly without any reduction. Will there be any constitution of any independent authority? Because there are about 1,000 of toll plazas across the country. At least an independent authority can fix a toll fee by calculating what is the investment, what is the return, and what will be the reasonable toll fee. Thank you very much, Chairman, sir. Honorable Minister. Honorable Sir, already our government has taken a very popular decision. There are a lot of people appreciating that now there is a pass for the whole year, only with 3,000 rupees. And because of that pass, your cost per toll is coming only 15 rupees. So it is nothing. So there is lot of concession already given to the car owners, and there is no complaint, lot of satisfaction in the mind of the people, and now there is no problem. The problem important is that when we have to construct the express highway, the big construction, flyovers, tunnels, the capital cost is very high. We have lot of limitation in the government budget, and that's the reason we have to take the toll for that. But one thing I am going to tell you, when we are making express highway, just take the example of Delhi Dehradun. Previously the time was 9 hours, but now it is 2 hours and 15 minutes. So the 7 hours saving is there, and that is the saving of fuel and the saving of the time. And for that reason, we are charging toll for them. So my suggestion to all of the Member of Parliament, now we have given passes also to everybody, the fast track. And now we are changing the total system. There will be no toll nakas. There will be on the fast track immediately that will capture the image from the number plate and fast track, and from your bank account they will subtract that amount. So that is, there will be no need to stop anywhere. So that is going to reduce the all type of trouble which you are facing on the toll plaza. But one thing is very clear. If we want good services, we have to pay for it. We cannot offer all the services free of charge. And by getting that money, we are making roads in Northeast costing 5 lakh crores. We are investing that money in the area where people are socially, economically, educationally backward, where we are not getting the toll. In the Meghalaya, Tripura, Assam, Nagaland, everywhere. We are making lot of highways. In Kashmir, we are making only tunnels of 2 lakh crores in Kashmir. There is no viability there. But we are taking that money and giving it to the backward area of the people. And that is exactly the spirit of the policy, taking the money from the people who can pay and giving it that facility to the people who are socially, economically, educationally backward. That is exactly the policy of the government behind this. Thank you. Honorable Minister, there is one small request from my side. I was an ex-MP. In the toll gates, ex-MPs also should be given free pass so that they can travel.